नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करूयात आता 10वी गणित भाग 1 चं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन 10th मॅथमॅटिक्स पार्टचं सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्यामधला प्रॅक्टिस सेट 2.1 मित्रांनो आज आपण पाहूयात। या अगोदर आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा जो फर्स्ट चॅप्टर आहे त्याचा आपण त्याचे सगळे प्रॅक्टिस सेट आपण बघितलेले आहेत। ते जर आधीचे प्रॅक्टिस सेट तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आधीच्या प्रॅक्टिस सेटच्या लिंक तुमच्या सोबत शेअर करतो। त्याचबरोबर हीच व्हिडिओ जर तुम्हाला मराठी मधून बघायची असेल, मराठी मीडियमचे स्टुडंट असाल तर टेन्शन घेऊ नका, मराठी मीडियम साठी सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जर तुम्ही जॉइन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉइन करा। तर जाऊयात मित्रांनो पुढे। या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये हा पहिला जो प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतो, राइट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन, कुठलेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत असं त्यांनी सांगितलंय। आता या अगोदर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय ते थोडंसं समजून घेतलं पाहिजे। क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतात की अशा प्रकारचं इक्वेशन ज्याच्यामध्ये हायेस्ट इंडेक्स जो आहे तो किती असतो, 2 असतो। आता समजा माझ्याकडे एखादा इक्वेशन आहे 7x² + 5x + 3 = 0। यामध्ये जर बघितलं तर हायेस्ट इंडेक्स किती 2 आहे, 2 च्या वर कोणीच नाही, 2 च्या खाली पण नाही। पण आता इथं जर बघितलं 5x³ + 8x² + 3 = 2। आता इथं तुम्ही बघाल, इथं जर तुम्ही बघितलं तर इथं 2 आहे पण 2 पेक्षा मोठा सुद्धा 3 आहे, म्हणजे हायेस्ट इंडेक्स 2 पेक्षा मोठा या ठिकाणी आपल्याला दिसतोय। म्हणजे हायेस्ट इंडेक्स जो आहे तो आपल्याला या ठिकाणी 3 आहे, हायेस्ट इंडेक्स इथं 3 आहे। म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, आपल्याला हायेस्ट इंडेक्स 2च पाहिजे, 2 पेक्षा मोठा नको। पण जर असं एखादा असेल 3x + 8 = 0, आता इथं बघितलं तर इथं 2 नाहीये, इथं हायेस्ट इंडेक्स 1 आहे, म्हणजे हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही। आपल्याला हायेस्ट इंडेक्स म्हणजे सगळ्यात मोठी जी काही डिग्री आहे, सगळ्यात मोठा डिग्री असेल ती आपल्याला किती पाहिजे, 2 पाहिजे। 2 पेक्षा मोठी पण नको, 2 पेक्षा छोटी पण नको। ओके। आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यायचं आपल्याला की याची जी स्टँडर्ड फॉर्म ऑफ द जनरल टर्म आपण म्हणतो किंवा बाबा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, तो आपल्याकडे असतो ax² + bx + c। ओके, तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं। यावर आधारित सुद्धा एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की काही क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला इक्वेशन जे आहेत आपल्याला या फॉर्म मध्ये लिहावे लागतात। तर आता याच्यामध्ये बघा, राइट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन, कुठलेही दोन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी लिहायचे आहेत। ओके, मग तुम्ही तुमच्या मनाने लिहा काही, 5x² + 8x + 3 = 0, किंवा आपल्याकडे लिहिलं 2y² + 7y = 9 असं लिहिलं तरी चालेल, किंवा +9 = 0। तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता 8a² + 2a + 3 = 0। अशा प्रकारे तुम्ही पाहिजे तेवढी, जितकी तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिता येईल तेवढे तुम्ही लिहू शकताय। परंतु आपल्याला दोनच विचारलेत तर मग दोनच लिहायचे, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही। तशी उत्तर याची तुम्ही भरपूर लिहू शकताय, ठीक आहे। तर अशा प्रकारे एखादा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो की क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा, त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो खूप सोपा आहे, जास्त काय अवघड नाही। आता पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी आपण जाऊयात। पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन। खाली जे आहेत त्यामधले कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत आणि कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही ते आपल्याला लिहायचं। तर हा प्रश्न एकदम सोपा आहे। आता याच्यामध्ये पहिला जर आपण बघितला तर या इक्वेशन मध्ये बघा हायेस्ट इंडेक्स किती 2 आहे, 2 पेक्षा मोठा कोणीच नाही, म्हणजे हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। इथं जर बघितलं आपल्याकडे इथं पण हायेस्ट इंडेक्स 2 आहे, 2 पेक्षा मोठा कोणीच नाहीये, त्यामुळं आपल्याला आपण म्हणू शकतो की या ठिकाणी हे दोन्ही सुद्धा इक्वेशन जे आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। परंतु हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे असंच नाही लिहायचं। तर आपल्याला काही गोष्टी डिटेल्समध्ये लिहायच्या आहेत की बाबा या ठिकाणी डिटेल्समध्ये मग कसं लिहायचं ते आता आपण बघू। तर इथं लिहायचं इन दिस इक्वेशन highest index is 2, therefore it is a quadratic equation। ओके, हायेस्ट इंडेक्स जो आहे ती आपल्याकडं 2 आहे म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो, एकदम मोठा काही विषय नाहीये। इथे पण लिहायचं की इन दिस इक्वेशन हायेस्ट इंडेक्स is 2, therefore it is a quadratic equation।
तर अशा प्रकारे लिहायचं बाबा, हायेस्ट इंडेक्स या ठिकाणी 2 आहे म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, 2 नसती तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नसतं. तर एकदम विषय सोपा आहे, जास्त काय मोठा वाढवत बसायचा नाही विषय. आता पुढचा क्वेश्चन बघा, त्याच्यामध्ये पण बरेच क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत. आता इथे बघा, y² + 1/y = 2, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. आता इथं थोडीशी गडबड आहे. तर तुम्ही म्हणाल की चला बाबा इथं स्क्वेअर आला म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, इथं स्क्वेअर नाही म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही असं वाटेल. लेकिन जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, आपण म्हणतो ना, तसाच इथं विषय. पण याला पहिलं याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणा, कारण इथे खाली y आहे, इथं खाली x आहे, हीच गडबड आहे. या दोघांना पहिलं कट करायचं खालच्यांना, मग इथला y कॅन्सल करण्यासाठी सगळीकडे y ने मल्टिप्लाय करायचं आणि इथला x कॅन्सल करण्यासाठी सगळीकडे x ने मल्टिप्लाय करायचं. आता इथला पहिला y कॅन्सल करण्यासाठी y ने मल्टिप्लाय करू, y × y² प्लस y × 1/y, y × 1/y = 2 × y. ओके, सगळ्यांना y ने मल्टिप्लाय केलं. मग काय झालं, y² × y काय झाला, y³ प्लस y गेला, 1 राहिला, = 2 × y 2y. आता जर आपण बघितलं तर इथं काय बाबा, इन दिस इक्वेशन हायेस्ट इंडेक्स काय बाबा या ठिकाणी. आता हायेस्ट इंडेक्स इज 3, 2 आहे का नाही. हायेस्ट इंडेक्स आता 3 आहे, मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. देअरफॉर इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन असं या ठिकाणी आपल्याला काय करता येऊ शकतं, म्हणता येऊ शकतं. म्हणजे हायेस्ट इंडेक्स 2 आला तरच क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, अन्यथा त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येणार नाही. आता या इक्वेशनमध्ये जर बघितलं, इथं पण तो x खाली आलाय, त्याला पहिला कट केला पाहिजे. मग तो x कॅन्सल करण्यासाठी सगळीकडे x ने मल्टिप्लाय करू, x × x केला प्लस x × 1/x केला = x × 2 केला, सगळीकडे x ने मल्टिप्लाय केला. मग काय झालं, x × x x² झाला, x गेला, फक्त 1 राहिला आणि = 2 × x 2x राहिला. मग आता हे जे इक्वेशन आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. यस आहे बाबा, हायेस्ट इंडेक्स किती आहे या ठिकाणी 2 आहे म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग इथं लिहायचं, इन दिस इक्वेशन हायेस्ट इंडेक्स is 2, therefore it is a quadratic equation. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करता येऊ शकतात. तसं बघायला गेलं तर प्रश्न खूप सोपे आहेत, याच्यात अवघड असं काही नाही आहे, एकदम सोपं आहे. फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही. कधी कधी आपल्याला काय होतं की हे जे क्वेश्चन आहे ते मल्टिपल चॉईस क्वेश्चनला येतात. मग मल्टिपल चॉईस क्वेश्चनला आले की मग टेन्शनच नाही. मग तर काय, फक्त आपल्याला एवढे डिटेलमध्ये लिहायची गरज नाही, फक्त ABCD काय ऑप्शन असेल ते लिहायचे. आता इथे बघा, आता इथे मी डिटेलमध्ये लिहून देत नाही, फक्त सांगतोय. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, इथं बघितलं तर आपल्याला स्क्वेअरच दिसत नाहीये. मग कधी कधी वाटतं की नाहीये की काय, पण लक्षात घ्या, पहिली गोष्ट या 2 स्क्वेअरचा दोन जे आपल्याला या ठिकाणी ब्रॅकेट आहेत यांचं मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी करूयात. m+2 ने m-5 ला मल्टिप्लाय करताना पहिला m ने मल्टिप्लाय करायचा m-5 ला, नंतर +2 ने मल्टिप्लाय करायचा m-5 ला. ठीक आहे, = 0 लिहायचं. आता m × m-5, मग m × m m² मायनस m × 5 5m. ओके, आता +2 × m 2m मायनस 2 5 10 झालं = 0. आता बघा या ठिकाणी काय होईल, m² आपल्या जागेवर मायनस प्लस काय होतं, मायनस होतं, म्हणून -5 आणि +2 काय झालं, 3 झालं, मायनस झालं, सबस्ट्रॅक्शन झालं, 3m झालं. परंतु मोठा नंबर 5 त्याच्या अगोदर मायनसचा साईन म्हणून -3m आणि हे -10 आपल्या जागेवर = 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, यस आहे, तुम्ही लिहू शकता. इन दिस इक्वेशन हायेस्ट इंडेक्स इज 2 आहे, सो देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथं बघितलं तर इथं हायेस्ट इंडेक्स 3 आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही आहे. मग तुम्ही लिहू शकता, इन दिस इक्वेशन हायेस्ट इंडेक्स इज 3, सो देअरफॉर इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन जो आहे तो आपण या ठिकाणी बघू. बघा, पुढचा क्वेश्चन एकदम सोपा आहे. राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c. या फॉर्ममध्ये आपल्याला इक्वेशन आणायचे आणि देन राईट द व्हॅल्यू ऑफ ABC, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, ABCच्या व्हॅल्यू काढायच्या. आता बघा या ठिकाणी पहिली गोष्ट आपण काय करू, आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये आणायचं आहे बाबा, या फॉर्ममध्ये ax² + bx + c. पहिला मला स्क्वेअर पाहिजे. आता हा -y स्क्वेअर तो पलीकडे, त्याला आणीकडे आणू, मायनस इकडे आला +y².
नंतर काय पाहिजे, एक्स पाहिजे. ऑलरेडी 2y अलीकडेच आहे, मग इथं लिहायचं प्लस 2y आणि नंतर प्लस 10 आहे, इकडं आला -10 म्हणजे y² प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0. हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुमच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये. आता मला काय करायचं आहे, ABCच्या व्हॅल्यू काढायचे. मग इथं लिहायचं कम्पेअर गिवन इक्वेशन कम्पेअर विथ कोणासोबत कम्पेअर करायचं बाबा, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. यासोबत कम्पेअर करून ABCच्या व्हॅल्यू काढू. ए म्हणजे काय असतो बाबा, x² शेजारी. इथं y² शेजारी कोणीच नाही. मग लक्षात ठेवायचं, जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. y² शेजारी काय नाही म्हणजे 1, म्हणजे a इज इक्वल टू 1. b इज इक्वल टू किती, x शेजारी. x म्हणजे y शेजारी आपल्याकडे 2 आहे. आणि c इज इक्वल टू एकटा कोण आहे, एकटा इथं 10 आहे, पण 10च्या अगोदर मायनस साईन आहे, म्हणून या ठिकाणी -10 ही झाली c ची व्हॅल्यू. तर हा जर क्वेश्चन आला तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करणं खूप सिंपल आहे, जास्त अवघड नाही आहे. इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. ओके, आता इथे बघा, इथं थोडीशी गडबड आहे. इथं x - 1² आहे. मग आता काय करायचं बाबा, बघा आपल्याकडे a - b² याचा जसा आपण याला जसा एक्सपांड करतो तसंच याला एक्सपांड करायचं. कसं, a² - 2ab प्लस b² असतो. तसंच x - 1² a च्या जागेवर किती बाबा, इथं x आहे, मग पहिला x² -2 × ab 2 × या दोघांचं मल्टिप्लिकेशन x × 1 x प्लस b² म्हणजे 1² 1. म्हणजे अशा प्रकारे याला एक्सपांड करू शकतो. याला एक्सपांड करून लिहा x² - 2x + 1 झाला. आणि नंतर इज इक्वल टू 2x + 3 झालं. एकदम सोपा विषय. आता सगळ्यांना एका बाजूला घेऊ. x² आपल्या जागेवर -2x आपल्या जागेवर +2x इकडे आले -2x प्लस 1 आपल्या जागेवर +3 इकडे आले -3 इज इक्वल टू 0 झालं. आता हे रफ करतो खालचं. आता पुढे काय होईल बाबा, x² आपल्या जागेवर मायनस प्लस झालं, 2 + 2 4 झालं, -4x 1 - 3 -2 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याकडे अशा प्रकारे आन्सर येईल की x² - 4x - 2 इज इक्वल टू 0 झालं. तर यानंतर आता थोडंसं पुढे जाऊ आपण. फर्स्ट झाला, सेकंड झाला, पुढचा क्वेश्चन. तर हे क्वेश्चन खूप सोपे आहेत. हां, आता आपल्याकडे हे या फॉर्ममध्ये आलं. याच्यानंतर ABCच्या व्हॅल्यू काढायच्या आपल्याला. मग इथं लिहायचं कम्पेअर गिवन इक्वेशन विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. यासोबत कम्पेअर केल्यानंतर a इज इक्वल टू किती मिळतं आपल्याला, x² शेजारी a असतो. इथं x² शेजारी काहीच नाही म्हणजे 1. a इज इक्वल टू 1. b इज इक्वल टू काय असतो, x शेजारी -4 आहे, मग b इज इक्वल टू -4. आणि c इज इक्वल टू किती, एकटा कोण आहे, -2 आहे, मग c इज इक्वल टू -2. विषय संपला. अशा प्रकारे a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -4, c इज इक्वल टू -2 आपल्याकडे आन्सर येईल. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघूयात. बघा इथं जर आपण बघितलं तर या क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला सोपे क्वेश्चन आहेत सगळे. बघा इथं पहिली गोष्ट आपल्याकडे x² आपल्या जागेवर प्लस 5x आपल्या जागेवर, ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं साईन, तर आतली साईन चेंज होतात. +3चं -3 -x चं +x झालं. आता बघा x² आपल्या जागेवर प्लस 5x आपल्या जागेवर. आता हा जो -3 इकडे आला बाबा x आहे प्लस x इकडे आले -x -3 इकडे झाला +3 इज इक्वल टू 0. आता काय होईल बाबा, x² आपल्या जागेवर 5 मधून 1 गेला, किती राहिले 4, म्हणून +4x आणि हा +3 आपल्या जागेवर इज इक्वल टू 0. म्हणजे तुमचं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलं. आता याला आपल्याला काय करायच्यात, ABCच्या व्हॅल्यू काढायच्या त्याच्यामध्ये. मग इथं ते वाक्य लिहायचं कम्पेअर गिवन इक्वेशन विथ कोणासोबत कम्पेअर करायचं, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 यासोबत कम्पेअर करायचं. हे बघा ज्यावेळेस तुम्हाला ABCच्या व्हॅल्यू काढायला सांगितलं जातील या चॅप्टरमध्ये, कुठेही कधी ABCच्या व्हॅल्यू ज्यावेळेस काढायची वेळ येते त्यावेळेस आपल्याला हे वाक्य लिहिणं गरजेचं असतं. कम्पेअर गिवन इक्वेशन विथ ax² प्लस bx प्लस c आणि मग देन ABCच्या व्हॅल्यू काढायच्या. a इज इक्वल टू काय बाबा, x² शेजारी काहीच नाही म्हणजे 1. b इज इक्वल टू काय बाबा, x शेजारी आहेत 4 आणि c इज इक्वल टू काय बाबा, एकटा आहे 3. अशा प्रकारे ABCच्या व्हॅल्यू काढू शकतो. आता इथे बघा, इथे पण सोपं आहे. 3m² आपल्या जागेवर प्लस 2m² इकडे आला -2m², -9 इकडे आला +9 इज इक्वल टू 0. मग आता बघा 3m² मधून 1m² गेला, किती 3 मधून 2 गेले, किती राहिले फक्त m² +9 इज इक्वल टू 0.
आता आपल्याला जर का ax² + bx + c या फॉर्ममध्ये जर आणायचं असेल तर इथं m नाही आहे, मग इथं तुम्ही m लिहा m² + 0m + 9 = 0. मग आता यामध्ये abcच्या व्हॅल्यू मी डायरेक्ट लिहितो. आता वेळ आपण वाचूया, डायरेक्ट लिहूयात, पण हे लिहिण्याच्या अगोदर तुम्हाला हे वाक्य लिहायचं आहे. कंपेअर गिव्हन इक्वेशन विथ ax² + bx + c = 0. मग आता इथं a काय बाबा m² च्या शेजारी काय नाही म्हणजे 1 आहे, b काय बाबा m च्या शेजारी आहे 0 आणि c काय बाबा एकटा आहे 9. तर अशा प्रकारे abcच्या व्हॅल्यू आपण काढू शकतो. तर हे क्वेश्चन सिंपल असतात मित्रांनो, फक्त आपल्याला त्या पद्धतीने बघितलं पाहिजे त्या क्वेश्चनकडे. आता इथे बघा हे 2 क्वेश्चन्स या ठिकाणी आपण बघूयात. इथे काय बाबा p ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, p × 3 3p + 6p × p 6p² = -5. आता p² 6p² आपल्या जागेवर प्लस 3p² इथंच आहे. ओके, म्हणजे हे दोन्ही सुद्धा इक्वल टूच्या अलीकडेच आहेत, म्हणून पहिला लिहिला 6p², नंतर लिहिला 3p, -5 इकडे आले +5 = 0 झालं. इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलं. आता इथं लिहायचं कंपेअर गिव्हन इक्वेशन विथ ax² + b = 0 सोबत, आणि मग abcच्या व्हॅल्यू लिहायच्या. a काय p² च्या शेजारी आहे 6, b काय p च्या शेजारी आहे 3 आणि c काय बाबा एकटा आहे आपल्याकडे 5. अशा प्रकारे abcच्या व्हॅल्यूज आपण काढू शकतो. ठीक आहे. आता इथे बघा x² आपल्या जागेवर -9, आपल्या जागेवर 13 प्लस इकडे आले -13 = 0. तर आपल्याकडे आलं x² -22, कारण 13 + 9 आपल्याकडे किती आलं 22 आलं. एकदा क्वेश्चन बरोबर आहे का आपला चेक करू, कारण क्वेश्चन कधी कधी चुकला की आपलं उत्तर चुकण्याची शक्यता दाट असते. ओके, एकदा क्वेश्चन बघूयात बरोबर आहे का. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, बरीच मुलं या ठिकाणी व्हिडिओ बघताना दिसतात पण लाईक खूप कमी आहे. तर प्लीज मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, जर अजूनपर्यंत तुम्ही लाईक केला नसेल तर. आपला प्रत्येकाचा लाईक आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे क्वेश्चन बघा या ठिकाणी. आता = 0 आपल्याकडं. आता इथं आपल्याकडे x² नंतर x नाही आहे, मग आपण काय करू x² + 0x घेऊ आणि हा -22 = 0. मग अशा प्रकारे आपलं हे इक्वेशन झालं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. आता याला लिहायचं कंपेअर गिव्हन इक्वेशन विथ ax² + bx + c. सो देअरफॉर a काय बाबा x² च्या शेजारी काय नाही म्हणजे 1, b काय x च्या शेजारी आहे 0 आणि c काय बाबा हे -22 झाला. तर एकदम सोपा प्रश्न आहे. abcच्या व्हॅल्यू काढायला आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला पण प्रश्न विचारला जातो 1 मार्कांना किंवा 2 मार्कांना. तर आपल्याला या क्वेश्चनमध्ये आउट ऑफ मार्क पडले पाहिजेत. आता पुढचा जो थर्ड नंबरचा झाला. आता 4th नंबरचा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी आपण बघून घेऊयात. काय बघा या क्वेश्चनमध्ये पण खूप सोपा विषय आहे की डिटरमाइन वेदर द गिवन व्हॅल्यू अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ॲज द रूट ऑफ द इक्वेशन. कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल त्याचे 2 रूट असतात. आता आपल्याला यांनी काय विचारलं की हे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिले ax² + 4x - 5 = 0. बघा काय आहे x² + 4x - 5 = 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या x = 1 आणि -1 हे रूट्स आहेत की नाही चेक करायचे. मग 1 रूट आहे की नाही आधी चेक करू, नंतर -1 चेक करू. तर याच्यामध्ये 2 साईड असतात बघा. x² + 4x + 4x - 5 = 0 ही तुमच्याकडे आली लेफ्ट हँड साईड. कारण बघा मी जर असं समोर बघितलं तर माझ्या लेफ्ट साईडला हे एक पॉलिनॉमियल आहे x² + 4x - 5 आणि राईट साईडला जर तुम्ही विचार केला तर राईट साईडला आपल्याकडे काय बाबा 0 आहे, RHS 0 आहे. तर आपल्याला एक काम करायचं आहे, या ज्या व्हॅल्यू दिलेल्या असतात x = 1 म्हणा, मग इथे एक्सच्या जागेवर जर मी 1 लिहिले आणि 1 लिहिल्यानंतर कॅल्क्युलेट करून याला सोडवलं आणि माझं आन्सर जर RHS एवढं आलं 0 आलं तर समजायचं हे रूट आहे, नाहीतर रूट नाही. जर मी -1 घेतलं, -1 घेतल्यानंतर पण माझ्याकडे 0 आलं जे राईट हँड साईडला आन्सर आहे, म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल आली तर समजायचं रूट आहे, नाहीतर रूट नाही. असाच एक विषय आहे, बाकी याच्यामध्ये काय एवढा अवघड विषय नाही. आता बघूयात, प्रत्यक्षात आपण सॉल्व्ह करायला जाऊयात. पहिली गोष्ट आपण काय करू, या ठिकाणी LHS घ्यायची. पहिली LHS लेफ्ट हँड साईड, किंवा पहिले इथं लिहायचं लेट x = 1. आता x आपण 1 घेऊ. मग x = 1 घेताना लेफ्ट हँड साईड आपण या ठिकाणी बघूयात. लेफ्ट हँड साईडमध्ये आपल्याला काय लिहिता येईल की लेफ्ट हँड साईडमध्ये हे इक्वेशन आहे आपल्याकडं x² + 4x - 5. x किती घ्यायचं आहे 1 घ्यायचं. मग x² च्या जागेवर 1 घेऊ, 1चा स्क्वेअर प्लस 4 × x च्या जागेवर काय लिहायचं आहे 1 घ्यायचं आहे -5. काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावला, फक्त x जिधर x उधर 1 लिहा. x च्या जागेवर 1 लिहिलं, बाकी काय नाही. 1चा स्क्वेअर 1 प्लस 4 × 1 4 आणि -5
बघा 1 + 4 किती 5 -5 1 + 4 5 आणि हे -5 5 - 5 0 0 इज इक्वल टू काय बाबा 0 म्हणजे तुमची RHS आहे. RHS किती बाबा 0 आहे म्हणजे LHS इज इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल आली. सो देअरफॉर आपण म्हणू शकतो की x इज इक्वल टू 1 इज रूट ऑफ किंवा सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. ओके, गिवन इक्वेशनच्या ऐवजी रूट ऑफ x² + 4x - 5 इज इक्वल टू 0 असं लिहिलं तरी चालेल. तर एकदम सोपा विषय आहे. 0 उत्तर आलं तर रूट आहे, नाही आलं तर रूट नाही, एवढाच विषय, बाकी काय मोठा विषय नाही आहे. आता x इज इक्वल टू -1 घेऊ. चला, लेट x इज इक्वल टू -1. तर -1 घेताना लेफ्ट हँड साईड आपल्याकडे काय बाबा, लेफ्ट हँड साईड आपल्याकडे x² + 4x - 5. आता एक्सच्या जागेवर -1 घ्यायचं आहे. ओके, एक्सचा स्क्वेअर म्हणजे -1चा स्क्वेअर प्लस 4 × x म्हणजे 4 × -1 आणि -5 -1चा स्क्वेअर प्लस 1 4 × -1 -4 आणि -5. बघा 1 मायनस प्लस झाले, -4 -5 -9 झाले. 1 - 9 1 मधून 9 जात नाही, 9 मधून 1 गेले 8 राहिले. मोठा नंबर 9च्या अगोदर मायनसचा साईन म्हणून आन्सरला मायनसचा साईन इज नॉट इक्वल टू RHS. बघा लेफ्ट हँड साईडला तुमच्याकडे -8 उत्तर आलं, पण राईट हँड साईडला 0 आहे म्हणजे तुमचं RHS आणि LHS इक्वल आहे का, नाही आहे. म्हणून आपण लिहू शकतो देअरफॉर x इज इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. ओके, अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो. एकदम सोपा विषय आहे. जर 0 आन्सर आलं तर समजायचं बाबा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, आणि 0 नाही आलं तर समजायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. विषय संपला, जास्त वाढवत बसायचा नाही विषय. आता पुढचा क्वेश्चन बघू. याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन आहे आपल्याकडं. बघा इथे आता याच्यामध्ये पण बघा एवढं इक्वेशन आहे 2m² - 5m इज इक्वल टू 0. पहिली गोष्ट आपण काय करू, पहिली गोष्ट m इज इक्वल टू 2 घेऊ. चला, मग पहिली गोष्ट LHS लेफ्ट हँड साईड काय 2m² - 5m. चला, 2 × m², m किती आहे 2 आहे, 2चा स्क्वेअर -5 × m किती आहे 2 आहे. फक्त mच्या जागेवर 2 घेतलं, बाकी काहीच नाही केलं. बघा 2 × 2चा स्क्वेअर किती 4 -5 2 10 2 4 8 8 - 10 8 - 10 किती आलं -2. किती -2 आहे का, नाही आहे, 0 आहे. इज नॉट इक्वल टू RHS म्हणजे LHS आणि RHS इक्वल नाही आहे. सो देअरफॉर आपण लिहू शकतो की m इज इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन लिहा, किंवा 2m² - 5m इज इक्वल टू 0 असं लिहिलं तरी चालेल. ओके, शेवटी अर्थ एकच असतो. बघा 2 × mच्या जागेवर फक्त 2 लिहिलं आहे. 2 × m² ऐवजी 2चा स्क्वेअर -5 × m ऐवजी 2 × 2चा स्क्वेअर 4 -5 2 10 2 4 8 -10 -2. ठीक आहे. आता इथे बघा आता आपण काय करू, m इज इक्वल टू काय घ्यायचं बाबा 5/2 घेऊ. मग RHS LHS घ्या. LHS इज इक्वल टू आपल्याकडे काय बाबा 2m² - 5m. आता 2 × m², m किती बाबा 5/2चा स्क्वेअर -5m 5 × 5/2. आता mच्या जागेवर 5/2 लिहायचं, जिथं m तिथं 5/2 लिहायचा, विषय संपला. बघा 2 × 5चा स्क्वेअर 25 अपॉन या 2चा स्क्वेअर 4 -5 × 5 25 डिवायडेड बाय हा 2. आता बघा इथं 2 1 जा 2 2 2 जा 4 25 आपल्या जागेवर 2 1 जा 2 2 2 जा 4 -25/2. आता 25/2 मधून 25/2 गेले, किती आन्सर आलं 0 इज इक्वल टू RHS, कारण RHSला पण 0 आहेत. ओके, सो देअरफॉर लिहू शकतो तुम्ही m इज इक्वल टू 5/2. हे रूट आहे का, नाही तर आहे, कारण 0 आलं म्हणून. ओके, m इज इक्वल टू 5 इज रूट ऑफ गिवन इक्वेशन. ठीक आहे, रूट ऑफ गिवन इक्वेशन. तर अशा प्रकारे आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व्ह करता येऊ शकतो. ठीक आहे. आता पुढचा एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो आपण या ठिकाणी चेक करूयात. बघा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. इफ k इज इक्वल टू 3 इज, बघा या ठिकाणी लिहिलंय k इज इक्वल टू 3 x इज इक्वल टू 3 आपल्याकडे दिलंय इज अ रूट ऑफ kx² - 10x + 3 इज इक्वल टू 0. बाबा याचं हे रूट दिलंय, तर आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची. आता या ठिकाणी दिले रूट काय बाबा 3 आहे. ओके, सो देअरफॉर लेट x इज इक्वल टू किती घ्यायचं आपल्याला 3 घ्यायचं आहे.
x इज इक्वल टू 3 काय करायचं, या इक्वेशनमध्ये टाकायचं. इक्वेशन आहे kx² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. या इक्वेशनमध्ये तुम्ही x ची व्हॅल्यू टाकली की तुम्हाला k ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली मिळणार. कशी बघा. सो देअरफॉर k इंटू एक्स स्क्वेअर, एक्स किती आहे 3, 3चा स्क्वेअर मायनस 10 इंटू एक्स, 10 इंटू एक्स म्हणजे 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. बघा k आपल्या जागेवर इंटू 3चा स्क्वेअर किती झाला 9 झाला 3चा स्क्वेअर मायनस 10 3 30 आणि हा प्लस 3 इज इक्वल टू 0. 9 इंटू k 9k मायनस प्लस मायनस 30 मधून 3 गेला 27, मोठ्या नंबरचा साईन मायनस इज इक्वल टू 0. k ची व्हॅल्यू काढायची म्हणून 9k आपल्या जागेवर बाबा इज इक्वल टू मायनस 27 आहेत, पलीकडे गेले प्लस 27 झाले. सो देअरफॉर k आपल्या जागेवर 27 आपल्या जागेवर 9 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय. सो देअरफॉर k इज इक्वल टू 9 3 जा 27. k इज इक्वल टू आपल्याकडे आलं 9 3 जा 27. तर k इज इक्वल टू 3. एकदम सोपा विषय, एकदम सिंपल विषय. बोर्डाच्या परीक्षेला 3-4 वेळा या प्रकारचा क्वेश्चन येऊन गेला, खूप वेळा येऊन गेलाय, त्यामुळे हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आता पुढे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन या ठिकाणी बघूयात. क्वेश्चन नंबर 6 लास्ट क्वेश्चन आहे आपला. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ही जी ॲक्टिव्हिटी जी आहे ती कंप्लीट करायची. वन रूट ऑफ इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 इज -7/5. म्हणजे याचं एक रूट जे आहे ते -7/5 म्हणजे तुम्हाला m च्या जागेवर -7/5 लिहायचं. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. बघा सोल्युशनमध्ये काय, डॉट इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. याचं रूट काय आहे बाबा -7/5. म्हणजे तुमच्याकडे इथं आन्सर काय आलं पाहिजे -7/5. ठीक आहे. पुढे पुट m इज इक्वल टू, मग m ची व्हॅल्यू काय घेणार -7/5 लिहायचं. -7/5 म्हणजे इथं आलं पाहिजे -7/5. त्याच्यानंतर आपल्याकडे काय करायचं, 5 इंटू m² ऐवजी काय लिहिणार इथं -7/5चा स्क्वेअर. ओके, इथं लिहायचं -7/5चा स्क्वेअर प्लस 2 इंटू m च्या जागेवर काय लिहिणार -7/5, बाकी काय नाही. आता इथे बघा पुढचं कॅल्क्युलेशन मी करतो. 5 इंटू 7चा स्क्वेअर 49 आणि या खालच्या 5चा स्क्वेअर 25 प्लस, बरं का लक्षात घ्या, 5 इंटू 7चा स्क्वेअर 49 5चा 25 प्लस 2 इंटू 7 किती बाबा 2 7 14 मायनस आहे म्हणून या ठिकाणी लिहा -14 डिवायडेड बाय 5 आपल्या जागेवर. ओके, जसेच्या तसे प्लस k इज इक्वल टू 0 झालं. मग आता या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता. बघा या ठिकाणी 5 1 जा 5 5 5 जा बघा 49 आपल्या जागेवर 5 1 जा 5 5 5 जा आपल्याकडे 25 आले आणि इथं प्लस -14/5 प्लस k इज इक्वल टू 0 आले. बरोबर. मग तुम्ही काय कराल, या एका ब्रॅकेटमध्ये तुम्ही असं लिहाल 49/5 लिहाल आणि प्लस पलीकडच्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहा -14/5 लिहा. ठीक आहे. आता आपल्याकडे या ठिकाणी बघा हा जो डिनॉमिनेटर कॉमन आहे त्याला एकदाच लिहा. 49 आणि हा -14 किती झाला 35/5 प्लस k इज इक्वल टू 0. लक्षात घ्या 49 - 14 49 मधून 14 गेले 35 आणि अपॉन 5 5 7 जा 35 म्हणून 7 प्लस k इज इक्वल टू 0. मग इथं आपल्याकडे आलं पाहिजे 7 प्लस k इज इक्वल टू 0. 7 प्लस हे पलीकडे गेले -7. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतो. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यस. तर मित्रांनो अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 आपण बघितलेला आहे. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. आणि त्याचबरोबर पहिलं जे चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल याच्या व्हिडिओज तुम्ही नसेल बघितल्या तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलच्या व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी दिलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.